फ्रेंड्स, तर आज आम्ही काय बनवतोय? काय बनवलंय? क्रिस्पी कॉर्न. क्रिस्पी कॉर्न बनवायचं सुरू आहे. आणि आता सध्या आपण कॉर्न सोलून घेतलेला आहे. रानातून आताच आणलेत कॉर्न. ते तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लॉग मध्ये. हा, कॉर्न आणलेला आहे. आम्ही घेऊन आलो आहे. सोलेल पण आहे वगैरे. आता ह्याला पाण्यामध्ये बॉईल करणार. पाणी ठेवलेलं आहे. ते बॉईल झालं की मग त्याला आम्ही फ्राय करणार. उकळी आली की आम्ही बॉईल करणार. पण आता कॉर्न आपण ह्याच्यात बॉइलिंग साठी टाकणार आहे. की छान बॉईल करून घेऊया आणि मग नंतर याची पुढची प्रोसेस बघूया. मीठ टाकलं का? मीठ वगैरे टाकलेलं आहे ह्याच्यात. हा, ठीक आहे, चालेल. बघूयात पुढे प्रोसेस. तर आता कॉर्न झालाय, शिजून तयार झाले ना? शिजून तयार झाले. या गाळणीमधून हे केलंय, पाणी नितळून घेतलेलं आहे छान मस्त असं व्यवस्थित नितळून घेतलं एकदम. आणि पुन्हा काय केलं ह्याच्यामध्ये? कॉर्नफ्लॉवर ऍड केला की त्याला असे मिसळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे एकदम पसरून जाईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे टाकून मग टाकलं. हा, आणि काय टाकलं याच्यामध्ये? फक्त एवढंच टाकलं याच्यामध्ये. आणि तेल तिकडे ठेवले तळायला. तेल तळून घेऊ. तेल तळण्यासाठी चला हळूहळू करा. मी टाकू का? नाही, माझ्याकडे नाही आज काम. आज आमचे भाऊराजा सुरू आहे. क्रिस्पी कॉर्न चालायचं सुरू आहे आता. चला, आज म्हटलं मी बनवतो, तुम्ही खावा फक्त. चला, आणि आता सुरू झालेलं आहे. हळू जरा तू उडते तडतड म्हणून काय ना, टाकून थोडंसं लांब लांब उभं राहायचं. अंगावर वगैरे उडायला नको. मी काय मी करते एवढं कमी गॅस करू का? फुल्ल करायला, फुल्ल गॅसवरच तळायचं. मी पण नाही कधी केलं क्रिस्पी कॉर्न. आणि आता एकदम तळून छान लाल करून घ्यायचा. सेपरेट करून घ्यायचा. फ्राय करायचं. आणि लाल कलर छान आलेला आहे. आलाय का? थोडं थोडं आलंय. अजून लई वेळ लागणार आहे. एकदम फुल गॅसवर. मध्ये जे क्रिस्पी कॉर्न आहे ना, क्रिस्पी कॉर्न तेच आपण बनवतोय. अच्छा, त्याच्यामुळे तुला असं म्हणजे चव माहिती, त्यामुळे तू बनवायला लागलास. किती वेळा बनवले ह्याच्या अगोदर? 1-2 वेळा बनवून झाले ना. मग काय शेपच झाले तू चांगला ना, त्यात काय वाद नाही. मग काय आता एवढं छान बनवायला लागलाय म्हटल्यानंतर स्ट्रेन करून घ्यायचं सगळं एकदम त्यापैकी. बघा असं येतंय. झालंय. आवाज येतो कडकड एकदम. हे झाले ना, छान झालं एकदम. चला, सेकंड राऊंड चालाय आता. फुल गॅस कर. गॅस कर सगळं 3 वेळा टाकायला लागतंय. जास्त होतंय. काय तडतड उडते, जर हलवत राहायचं पसरून घ्यायचं. असं पसरायचं. झालं असं क्रिस्पी झालं. मीठ आहे का? मीठ आता आपण टाकायचं, अजून वरून टाकायचं थोडंसं. अच्छा, दिसतंय तर छान बाबा. बघायला आता कसं लागतंय. चटपटीत मसाला लागला. जो पॉपकॉर्न असतो ना, मसाला पॉपकॉर्न, त्याच्यामुळे जरा चांगलं स्लाइटली वेगळी टेस्ट लागते. पॉपकॉर्न जसं क्लम्झी लागतात. अच्छा, वेगळं काय तर थोडंसं क्रिस्पी. इव्हिनिंग स्नॅक्स छान आहे ना? छान आहे. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आम्ही तेच विचार केला की इव्हिनिंग मध्ये खाऊन संध्याकाळी थोडंसं एकदम लाईट खाऊन. तसं पण वातावरण पावसाचं वगैरे असेल तर अजून छान वाटतं खायला. बरोबर आहे, बरोबर. आणि ते ही अजून गावाकडची मक्का, आपली देशी मक्का, ताजी आणली शेतातून मक्का, आणि ती सोलली पटपट आणि लगेच सुरू केलं काम क्रिस्पी मक्का भाजायला. असं काहीतरी हे नव्हतं, पण जस्ट प्लॅन केला. तासभर लागतो जरा काय किचकट प्रोसेस, पण ठीक आहे. खाण्यासाठी हे करावं लागते. खाण्यासाठी थोडंफार चालून जातं. हेल्दी पण आहे. आणि मुलांसाठी तर, छोट्या मुलांसाठी तर खूप छान आहे. त्यामध्ये काढलेलं आहे कॉर्न. याच्यामध्ये आणि काय मिरची कट करायची एकदम बारीक. काश्मीर लाल मिर्च पावडर चालते ना? चालते. काश्मीर तुम्हाला तिखटसाठी तुम्ही काही वापरू शकता. काश्मीर लाल मिरची आहे, मिरची तिखट मिरची. पण आमच्याकडे आता अवेलेबल नाही काश्मीर लाल मिरची.
त्याच्यामुळे आम्ही विचार केला की चला आता मिरची टाकूयात आपण. देशी मिरची तिखट आणि ही आपली मिरची दिवशी आहे. किती घेतल्या मिरच्या? मी 2 कट केलेत, पण आता सध्या मला वाटत नाहीये तेवढी गरज. एवढं टाकून नाही तिखट होईल जास्त झणझणीत. करू शकतो. आणि आत्ताच झाडावरून तोडून आम्ही लिंबू आणले आहेत. काय लिंबूचा वास येतो बापरे बाप. वाव मस्त. कांदा पण कट करायचा बारीक एकदम छान असं. कांदा कट करून घेतला आणि चाट मसाला घेतला साईडला. टाक. एक कांदा घेतला ना? एक कांदा घेतला पूर्ण नाही, जास्त होईल का? अच्छा असं दे. कांदा छान लागतो टाकल्यानंतर. चलो आता हे आहे कांदा. मिरची सगळी टाकू नको प्रवीण, तिखट होतं. लिंबू मिक्स करून घेऊ व्यवस्थित. चाट मसाला टाकला आहे आणि शेवटला लिंबूचा रस टाकतोय का? नमक थोडंसं टाकलं, ऑलरेडी टाकलेलं आहे नमक. लागते का नमक? नाही लागत. ठीक आहे, नमकची काय गरज लागणार नाही. लिंबू नॉर्मल कमी थोडंसं टाकी. आपला एक देशी लिंबू आहे आणि एक रस, आणि त्याचा वास खूप छान मस्त असा येतो. आणि टेस्ट पण छान आहे. लिंबू आणि थोडीशी. क्रिस्पी कॉर्न रेडी झालेले आहे छान मस्त असं. आता बाहेर आम्ही बसून मस्त खायला कट्ट्यावरती खायला स्टार्ट केलेलं आहे बाबा. कसं झाले बघूयात. कसं झाले प्रवीण? वाव मस्तच. तुम्ही पण नक्की करा आणि आम्हाला आमची प्रतिक्रिया द्या. बाय.